नमस्कार, जेवण एक जीवन मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मऊसूत रसरशीत रसमलाई। रसमलाई बनवण्यासाठी लागणारे साहित्य: साखर, कस्टर्ड पावडर, ड्राय फ्रूट्स, कॉर्नफ्लोअर, पनीर, दूध। आता आपण हे पनीर मिक्सरला बारीक करून घेऊया। ही पनीर मी घरी बनवलेली आहे। तुम्हाला जर बाहेरून आणायची असेल तर आणू शकता। शक्यतो पनीर घरीच बनवून घ्यायची। तुम्ही हाताने सुद्धा बारीक करू शकता। आपण जसं चपातीचं पीठ मळतो तसं मळून घेऊ शकता, नाहीतर मिक्सरला पण लावून घेऊ शकता। बघू शकता अशी सॉफ्ट पनीर आपली तयार झालेली आहे। आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता याच्यामध्ये मी 2 स्पून कॉर्नफ्लोअर घालत आहे। इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं होतं। अर्धा लिटरला मी 2 चमच कॉर्नफ्लोअर घातलेली आहे। आता मस्त ते असं चपातीच्या पिठासारखं मळून घ्यायचं आणि त्याचे गोळे तयार करायचे। अशा प्रकारे गोळे तयार करून घ्यायचे। आता मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये घालून घेऊया। पाणी उकळलेलं आहे, त्याच्यामध्ये एक एक गोळा सोडून घेऊया आपण। पंधरा ते 20 मिनिटं हे गोळे उकळवून घ्यायचे। आता हे गोळे सगळे खाली बसलेले आहेत, वरती आले की समजायचे ते गोळे शिजले। आता हे 15 ते 20 मिनिटं उकळवून बघायचं, ते गोळे आपोआप वरती येतील की समजून जायचं गोळे शिजलेत। आपल्या इकडे गोळे तयार होईपर्यंत मी इकडे दूध गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी साखर घालून घेते। 1 लिटर दुधामध्ये 1 वाटी साखर घातली आहे। असं मस्त मिक्स करून घेऊया। थोडं थोडं हलवत राहायचं, नाहीतर दूध खाली लागून जाईल। इथे मी थंड दूध घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी 2 चमच कस्टर्ड पावडर घालत आहे। मी स्ट्रॉबेरी फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। अशी मस्त मिक्स करून दुधात घालून घ्यायचं। गरम दुधामध्ये घातल्यावर गट्टे तयार होतात, म्हणून थंड दुधामध्येच घालून घ्यायचं। असं थोडं थोडं करून घालून घ्यायचं। मस्त स्ट्रॉबेरीचा कलर आलेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। इथे मी थंड पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे गोळे काढून घ्यायचं। बघा कसे लुसलुशीत आपले गोळे तयार रसमलाई। आता हे 10 मिनिटं थंड पाण्यात ठेवूया। आता आपण हे थंड पाण्यातून काढून घ्यायचं। असं हलक्या हाताने त्यातलं पाणी काढून घ्यायचं। एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। अशा प्रकारे आपण गोळे बाउलमध्ये काढून घेतलेत। आता त्याच्यावरती आपण दूध घालूया। आता आपण याच्यावरती ड्राय फ्रूट्स घालून घेऊया व फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून देऊया। अशा प्रकारे आपली रसमलाई तयार झालेली आहे। माझी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।